हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा झणझणीत आणि चविष्ट अंड्याचा रस्सा कसा करायचा ते पाहणार आहे. हा एकदम बघा दाटसर आणि एकदम मस्त आहे आणि एकदम छान झालेला आहे बघा, झणझणीत आणि कमी साहित्यात चविष्ट एकदम होतं बघा आणि मस्त झालेला आहे. आणि छान असा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. छान असं साध्या सोप्या पद्धतीने झटपट असं अंड्याचा एकदम चविष्ट अंड्याचा रस्सा बनवलेला आहे बघा. अंड्याची आपण रस्सा भाजी बनवलेली आहे आणि मी यामध्ये बघा छान असा अंड्याचा रस्सा मिळून येण्यासाठी एक घरगुती असा साधा असा पदार्थ घातलेला आहे. त्यामुळे छान झालेले आहे बघा आपल्या अंडा करी. तर त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा इथे आपण आज अंड्याची रस्सा भाजी बनवणार आहे. त्यासाठी 7 अंडी मी उकडलेली घेतलेली आहेत बघा. छान अशी उकडलेली आहेत बघा अंडी आपली. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही अंडी कमी जास्त करू शकता. त्यासाठी साहित्य बघा, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मी इथे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर, 4 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे मी जिरे घेतलेले आहेत आणि 1 वाटी सुकं खोबरं असं पातळ चिरून घेतलेलं आहे. आता आपण या अंड्याला थोडंसं कट करून घ्यायचं, वरून कट लावून घ्यायचं, म्हणजे जे आपण अंडी आपण रस्स्यामध्ये टाकली की त्यातला मसाला असतो तो यामध्ये आतपर्यंत जातो. चविष्ट अशी आपली अंड्याची भाजी लागते बघा, चव लागते बघा. त्यामुळे थोडेसं असं वरून कट लावून घ्यायचं, कट करून घ्यायचं. मी सगळी अंडी या पद्धतीने वरून असं थोडीशी कट करून घेतलेले आहेत. आता आपण मसाला भाजून घेऊया. इथे बघा मसाला छान असा आपण भाजून घेणार आहे. त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि सगळ्यात पहिला सुरुवातीला तीळ आणि जिरे मी भाजून घेणार आहे. आता हे छान असे आपल्याला खमंग असे तीळ आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत. 4 चमचे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि 2 चमचे मी जिरे घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य कमी जास्त करा किंवा अजून तुम्हाला घालायचं घालू शकता. इथे तीळ आणि जिरे आपले छान खमंग भाजलेले आहेत बघा, तुम्ही बघू शकताय. हे मी काढून घेते बघा. आणि त्याच कढईमध्ये मी जो मोठा उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आहे तो घालून घेते. कांदा पण आपल्याला असा लालसर कलरवर भाजून घ्यायचा आहे बघा. आणि त्यातच मी आलं आणि लसूण घातलेला आहे, तो पण कांद्याबरोबर छान असं भाजून घ्यायचा आहे बघा. इथे छान असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि त्यातच मी 1 चमचा तेल घालते बघा. एक आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने मी 1 चमचा तेल घातलेला आहे आणि कांदा आपण छान असा भाजून घेणार आहे बघा. या पद्धतीने छान असा कांदा मी भाजून घेतलेला आहे बघा. कांदा मी काढून घेतलेला आहे. त्यात मी अजून 1 चमचा तेल घातलेला आहे बघा, छोटा चमचा. आणि त्यामध्ये मी आपण 1 वाटी मी सुकं खोबरं पातळ चिरून घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे. खोबरं पण आपण छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे बघा. काढून घेऊया. इथे मी खोबरं काढून घेतलेलं आहे. मसाला आपला थंड झालेला आहे. सुरुवातीला मी तीळ, जिरे आणि खोबरं वाटून घेणार आहे आणि खोबरं पण घालून त्यामध्ये हे वाटून घ्यायचं आहे बघा. हे छान असं मी वाटून घेतलेलं आहे बघा. आणि त्यातच आता आपण कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी घालून हे मी वाटून घेणार आहे बघा. इथे बघा मी हे वाटून घेणार आहे बघा. इथे गरजेनुसार मी पाणी घालून छान असं हे वाटून घेतलेलं आहे बघा. मसाला आपला तयार झालेला आहे. आता आपली आमटी छान अशी रस्सा भाजी मिळून येण्यासाठी इथे बघा 2 चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून छान असं हे मिक्स करून घेणार आहे. असं केल्यामुळे आपल्या रस्स्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि आपली भाजी छान अशी मिळून येते बघा. तुम्ही बेसन पीठसुद्धा घालू शकता, पण यामुळे पण चव छान लागते आणि आपली भाजी छान अशी मिळून येते बघा. इथे बघा त्याच कढईमध्ये मी 2 छोट्या पळ्या तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घालते बघा. जिरे आपले छान असे फुललेले आहेत बघा. त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे तो सगळा मसाला घालून घ्यायचा आहे.
इथे बघा सुरुवातीला इथे मी वाटण घालायच्या आधी सुरुवातीला 2 चमचे घरगुती लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आणि लाल तिखट घातल्यामुळे सुरुवातीला कलर छान येतो बघा आपल्या भाजीला. आणि त्यामध्ये मी वाटण घालून घेतलेलं आहे बघा. आणि वाटण घालून गॅसची फ्लेम लो करायची आणि आपण छान असा हा मसाला यामध्ये मिक्स करून घेऊया. मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे बघा. त्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे बघा. हळद घालून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि तुम्हाला जर हे कोरडं वाटलं तर यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे बघा. मी छान असं हे मिक्स करून घेते बघा. आणि ज्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये घालून घेते बघा. थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घालून घेते बघा. म्हणजे आपला मसाला छान असा थोडं पाणी घालून आपण छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा मसाला. इथे मी पाणी थोडंसं घातलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनटं भाजून घेतलेलं आहे बघा. तेल छान असं सुटलेलं आहे बघा. आणि बघा मस्त असा आपला मसाला पण भाजलेला आहे बघा. आपण मसाला सुरुवातीला भाजूनच घेतला होता, पण हा छान असा थोडंसं पाणी घालून भाजून घेतलेला आहे. म्हणजे चव पण छान लागते आणि भाजी आपली मस्त होते बघा. यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे. मी गरम पाणी घालते. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला रस्सा कसा घट्ट पातळ हवा आहे तसं तुम्ही गरम पाणी यामध्ये घालून घ्या. मी माझ्या अंदाजने यामध्ये पाणी घालते, पण पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे बघा. इथे बघा त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे बघा. मिक्स करून घ्यायचं. इथे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर. आणि जी अंडी आपण कट लावून ठेवली होती ती अंडी यामध्ये सोडून घ्यायची बघा. यामध्ये मी सगळे अंडी रस्स्यामध्ये सोडून घेते बघा. सगळे अंडी इथे मी घालून घेतलेले आहेत. आणि यानंतर बघा गॅसची फ्लेम मी थोडीशी हाय केलेली आहे. आणि त्यानंतर आपण जे ज्वारीचे पिठामध्ये आपण छान असं पाणी घालून मिक्स केलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता हा गॅसची फ्लेम हाय केलेली आहे. याला उकळी काढून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. पीठ घातल्यानंतर 2 चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे बघा. याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. याला इथे बघा छान अशी उकळी आलेली आहे. असंच याला आपण 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे. इथे बघा छान अशी 5 मिनटानंतर आपली भाजी बघा छान उकळलेली आहे. आणि पीठ आणि आपण मसाला घातलेला आहे त्यामुळे आपली आमटी रस्सा भाजी छान अशी मिळून आलेली आहे बघा. मसाला वेगळा पाणी वेगळं असं झालेलं नाही. छान मिळून आलेले आहे बघा मस्त. आणि झटपट कमी साहित्यात एकदम मस्त झालेले आहे बघा. आपली रस्सा भाजी अंड्याची छान दिसत आहे बघा. चवीला तर मस्त लागते. तुम्ही या पद्धतीने करून बघा. एकदम अशी मिळून आलेली आहे बघा. दाटसर झालेली आहे बघा. अजिबात पातळ एकदम झालेलं नाही. एकदम दाटसर आणि मसाला पण छान असा मिळून आलेला आहे बघा. छान झालेला आहे बघा. मस्त आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे बघा. रस्सा भाजी अंडा करी आपली छान अशी झणझणीत अंड्याचा रस्सा झालेला आहे आणि मस्त झालेला आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.